बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं। त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासह इतर 26 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली। त्यात राष्ट्रीय लोक मोर्चा म्हणजेच RLM चे प्रमुख उपेंद्र कुशवाहा यांचा मुलगा दीपक प्रकाश, जे ना विधानसभेचे आमदार आहेत ना विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यांना मंत्रिपद दिलं गेलं। तुम्हाला हे माहितीये का की तुम्ही आमदार किंवा खासदार नसाल तरीही तुम्ही मंत्री बनू शकता? संविधानात या बाबतीत काय तरतुदी आहेत? आर्टिकल 75 मध्ये असं नमूद केलं आहे की संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीचीही मंत्री म्हणून नियुक्ती करता येते, पण त्यांना नियुक्तीच्या 6 महिन्यांच्या आत सदस्य होणे आवश्यक आहे। हीच तरतूद आर्टिकल 164 मध्ये राज्य सरकारच्या बाबतीत लागू होते। मंत्री झाल्यावर 6 महिन्यांच्या आत एकतर विधानसभा नाहीतर विधान परिषदेचा सदस्य होणं गरजेचं आहे। याआधी बरेच असे मंत्री आहेत जे नंतर सदस्य झाले। अगदी पंतप्रधान होण्यासाठी देखील ही तरतूद लागू होते। 1991 मध्ये पंतप्रधान झालेले PV नरसिंह राव हे त्यावेळी लोकसभा आणि राज्यसभा यापैकी कोणत्याच सभेचे सदस्य नव्हते।